नितेश राणे उद्या अहिल्यानगर दौऱ्यावर। नितेश राणे मढी इथल्या श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थानाला भेट देणार। मंत्री आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला। ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत राम मंदिर, छावा सिनेमा आणि महाकुंभ मेळ्यावरनं ठाकरेंवर केली टीका। राज्यातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार। राज्यातील सर्व महानगरपालिकांना आदेश। कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये तणाव। महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या आंदोलनामुळे तणाव। मढी यात्रेमध्ये होळीसाठी शेणाची गौरी देण्याची परवानगी द्या। मुस्लिम बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। हा सण सर्व धर्मियांनी मिळून साजरा करावा अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी। ठाण्यामध्ये तलवारी घेऊन गुंडांची दहशत। पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली। वागळे इस्टेट आणि वर्तक नगर परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न। बीडमध्ये घरगुती वादातून पतीनं पत्नीला पाजलं विष। विष पाजल्यानं महिलेचा मृत्यू। महिलेच्या नातेवाईकांचा बीड जिल्हा रुग्णालयात आक्रोश। हिंगोलीमधल्या नवखा गावात तरुणाची आत्महत्या। आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। अविनाश पातळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव। डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण चालवतायत बोगस पद्धतीनं दवाखाना। पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तक्रार। तहसील पोलीस आणि महानगरपालिकेची संयुक्त कारवाई। उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला। हिमकडा कोसळल्यानं मोठा अपघात। चामोली बद्रीनाथ महामार्गावर काम सुरू असताना झाला अपघात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।